समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। आपल्या माळी समाजासाठी आज एक अत्यंत अभिमानाची बाब आहे। पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी आपल्या माळी समाजाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून आपले अविनाश भाऊ माळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। गावित साहेब आणि आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो त्यावेळेला पक्षाच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करत असताना अविनाश भाऊंच्या नावावर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला एक विषय आम्ही अगदी मनापासून प्रकर्षाने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आम्ही सांगितलं, ज्या वेळेला नंदुरबार शहरामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आमचा पूर्ण माळीवाडा आणि त्यामुळे आज नंदुरबार शहराची जी नगरपालिका ज्या गुंडगिरी करणाऱ्या गुंड्यांकडे आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी आमच्या माळी समाजाचा उमेदवार याला आपण उमेदवार उपस्थित सर्व आपल्या माळीवाड्याच्या सर्व नागरिकांना मला विशेष करून सांगायचंय, जसं आपण नंदुरबार शहराला वेळोवेळी आपण संरक्षण देण्याचं काम केलेले तसं या वेळेला सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या भूमाफियांकडून संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे। माझ्या पहिले भाषण करणारे आमच्या लक्ष्मण भाऊंनी अनेक विषय सांगितले। या दोघांनीच भैयांना पूर्ण जाम करून टाकलं होतं, पूर्णपणे जाम करून टाकलं होतं। मला ते एकजण त्यांच्या पार्टीचे पण काही ओळखीचे असतात ना, लपून छपून सांगतात आपल्याला पण बऱ्याच गोष्टी। मला म्हणे भैयांना ना म्हणे रात्री एकदम दचकून उठतात म्हणे। म्हटलं कसं दचकून उठतात? तर म्हणे अचानक ते आनंदा माळी, लक्ष्मण माळी यांचं नाव घेऊन दचकून उठतात म्हणे। म्हणजे तुम्ही विचार करा, हे दोघांनी यांना इतकं जाम करून टाकलं। आता तर आपला नगराध्यक्षच आपल्या समाजाचा आहे, म्हणजे यांची काय हालत होणार। येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे। आज इकडे येताना अविनाश भाऊंनी सांगितलं आम्हाला 12-13 मिनिटं लागले महाराष्ट्र व्यायाम शाळेपासून इथपर्यंत यायला। इतकं अतिक्रमण वाढत जाते। आता आमचा पण नटावदला जायचा रस्ता इकडनंच आहे, आम्ही बऱ्याचदा इकडनंच जातो आणि आम्ही बघतो की कशा प्रकारे हे अतिक्रमण ज्यांनी रस्त्यावर केलं त्यांना संरक्षण देण्याचं काम हे लोक करतायत। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, आपल्या माळीवाडा परिसरामध्ये जेवढे आपले अतिक्रमित घर आहेत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला नियमानुकूल करून पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी घरकुल योजना असेल, सर्व घरकुल योजनेचा लाभ आपल्या या परिसरातल्या आपल्या लोकांना आपल्याला द्यायचा। हे लोक जसं भेदभाव करतात तसा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करणार नाही। जो गरीब आहे, ज्याचा हक्क आहे, त्याला त्याचा हक्काचं आपण घरकुल मिळवून देणार। या ठिकाणी आपल्याला मला विशेष करून सांगायचं, मी माळीवाड्याच्या रॅलीमध्ये आली होती। अनेक ठिकाणी आपले ड्रेनेज जे आहे ते वर खाली झालेले, बऱ्याच ठिकाणी जे वरचे झाकणे ते एक तर खाली दाबले गेले, तिरपे तारपे झाले। बऱ्याच ठिकाणी जे सांडपाणी आहे ते सांडपाणी रस्त्यावरून वाहतं। हे सांडपाण्याचं पण तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचे, जेवढे मोठे पाईप टाकायचे होते चंदू भैयांनी काय केलं, त्यांच्या मर्जीतला ठेकेदार नेमला ड्रीम कन्स्ट्रक्शन। कोण आहे ड्रीम कन्स्ट्रक्शन माहिती आहे ना? विधानसभेला ज्याने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती आणि ज्यांचा प्रचार चंदू भैयांनी केला होता ते ड्रीम कन्स्ट्रक्शन वाले किरण तडवी, त्यांच्यासोबत भागीदारीमध्ये यांनी नंदुरबार शहराच्या गटारी बनवल्या। जेवढे मोठे पाईप टाकायचे होते अर्धे पाईप खाऊन गेले, अर्धेच पाईप टाकले। आता लोक जेवण करतात हे पाईप पण खातात असे लोक आहे। आणि त्याच्यामुळे काय झालं, नंदुरबार शहर जेवढ्या गतीने वाढते, जेवढ्या फास्ट नंदुरबार शहर वाढून राहिले, नंदुरबार शहराच्या ज्या गटारी आहेत त्या लहान पडू लागल्या। तर पूर्ण शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय। आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले।
कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना, मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, ज्या वेळेला सर्वांगीण विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जातं यांच्याकडून. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो, पक्ष काहीच नाही, एक होतो. ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्यावेळेला बटणं दाबा. जे त्यांच्याकडून उभे त्यांना पण मला सांगायचंय की आपण कोणाच्या छत्रछायेखाली उभे आहे याचा पण आपण जरा विचार करायला पाहिजे. आज नंदुरबार शहर पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही गर्वाने सांगतो आमच्या माळी समाजाचा उमेदवार आहे. अख्ख्या नंदुरबार शहराला संरक्षण देण्याचं काम आमचा हा उमेदवार करणार आहे. यावर पाणी वाहतं. आपण ठरवलंय आपले अविनाश भाऊ नगर अध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिल्यानंतर नंदुरबार शहराचं 100% नवीन गटारींचा जाळा आपण उभारू. पुढचे 40 वर्ष नंदुरबार शहराच्या कुठल्याही रस्त्यावर गटारीचं पाणी वाहताना दिसणार नाही. नंदुरबार शहरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी एक ठेका दरवर्षी दिला जातो. तो ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांचं काम काय असतं? नंदुरबार शहरातली प्रत्येक गल्ली, प्रत्येक परिसर हा सकाळी त्या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे, त्या ठिकाणी लोकांनी जाऊन झाडलं पाहिजे, साफसफाई ठेवली पाहिजे. गटारी ज्या आहेत त्या गटारी वेळोवेळी साफ केल्या पाहिजे. आता आम्ही प्रचारात फिरत असताना अनेक परिसरांमध्ये, अनेक कॉलनीमध्ये आम्हाला लोकांनी तक्रारी केल्या की आमच्या इथे तर झाडू मारायला कोणीच येत नाही, पण आमच्या इथे कचरा जो पडलेला आहे तो कचरा सुद्धा गोळा करायला घंटागाडी येत नाही. मग मी सहज माहिती काढली नगरपालिकेतून की हा ठेका जो आहे हा चालू आहे की बंद होऊन गेला, कारण काम तर होत नाहीये. मला इतकं आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, नंदुरबार शहरामध्ये जो कचरा साफसफाईचा ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांना दर महिन्याला 50 लाख रुपयाचं बिल नगरपालिका अदा करते आहे. आता मला सांगा, स्वच्छता तर होत नाही तर हा सगळा पैसा कुठे जाते? कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहरामध्ये जसं मोदीजी सांगतात स्वच्छ भारत मिशन, आपल्याला सगळीकडे स्वच्छता ठेवायची आहे. नंदुरबारमध्ये रोगराई पसरू नये यासाठी हे होणं गरजेचं आहे. रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे. आताच मी महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ भाषण करत असताना तिथे पण मोठा खड्डा होता. 7 नंबर प्रभाग तर त्यांचाच घरचा आहे, म्हणजे तिथेच त्यांची घर आहे. त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा सगळीकडे खड्डे. आपल्या इथे सुद्धा त्यांनी रस्ते बनवले नाही. जे काही रस्ते आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण असेल किंवा जे काही काम असेल ते आदरणीय गावित साहेबांनी निधी दिला त्याच्यामधूनच बनलेले. यांनी तर कुठल्याही प्रकारचा निधी आपल्या भागासाठी दिलेला नाही. आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते, आमचे उमेदवार आपण निवडून द्या. आम्ही आपल्या या प्रभागामध्ये आपल्या एक नवीन भव्य असं समाज मंदिर आम्ही आपल्याला बांधून देऊ जे तुमच्या हक्काचं असेल. कारण मागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचंय, आदरणीय गावित साहेबांनी वेगवेगळ्या समाजांना निधी उपलब्ध करून दिला होता, पण चंद्रकांत रघुवंशींना ते पण पोटात दुखायला लागलं. त्यांनी एक पत्र दिलं आणि ते बांधकाम जे आपण करणार होतो ते सर्व थांबवायचं काम हे चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे सत्तांतर होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून नंदुरबार शहराच्या प्रत्येक समाजाला आपल्याला न्याय देता येईल. प्रत्येक समाजाचा हक्काचं त्या ठिकाणी समाज मंदिर बांधता येईल. आणि आम्ही गावित साहेबांसोबत आणि सर्व आमचे इथले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहे सगळ्यांसोबत आम्ही चर्चा केली आहे. आपली सत्ता आली की इथे आपण नवीन जागा विकत घेऊन त्या ठिकाणी माळी समाजाचं एक भव्य असं समाज मंदिर आपण या ठिकाणी बनवू असं आपण निश्चित केलेलं आहे. 41 चे 41 उमेदवार उभं करून नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन करायचंय आणि नंदुरबार शहरामध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही हे सर्व आमचे लढवलेले सैनिक या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे केले. यांना उभं केल्यानंतर पण यांना दबाव टाकायचा प्रयत्न केला, धमक्या देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी धमकींनी पण ऐकले नाही तर पैशाचा आमिष सुद्धा द्यायचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, आमचे हे उमेदवार अत्यंत साधारण गरीब परिवारातले आहेत.
पण हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही धमकीला घाबरले नाही, हे मागे हटले नाही, हे भक्कम आपले उमेदवार या ठिकाणी उभे आहे. आता यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते, या आमच्या सर्व लढवय्या सैनिकांना तुम्ही निवडून द्या. आता सुद्धा आज आम्ही 7 नंबर प्रभागामध्ये प्रकाश भोई आपले उमेदवार आहे आणि अर्चना अर्जुन मराठे आपला उमेदवार आहे. ते प्रचार करत असताना बोलू भैयाच्या काही लोकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं हा आमचा बालेकिल्ला, इथे फिरायचं नाही. आम्ही म्हटलं तुम्ही कशाला घाबरतात, बालेकिल्ला आहे, फिरू द्या ना, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, भेटतील ना मतं तुम्हाला. पण तुम्हाला सांगते 7 नंबर मध्ये सुद्धा लोक आम्हाला गपचूप सांगतात की ताई आम्ही ओपन नाही येऊ शकत, पण 2 तारखेला बटणं मात्र तुमचीच दाबणार आहे. आज सगळ्या लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे. प्रत्येक व्यक्ती नंदुरबार शहराचं म्हणतोय परिवर्तन करायचंय. आणि त्याचं एक कारण हे पण आहे की नंदुरबार शहरामध्ये लोक यांना त्रस्त झाले आहेत, लोक कंटाळले आहे यांचा या भोंगळ कारभारला. कुठल्याही प्रकारचा विकास काम यांनी केलं नाही. आज इकडे येताना शिव उद्यानवर एक त्यांनी पाटी लिहिली आहे, हमारी पहचान निर्मिती और निर्माण, निर्मिती और निर्माण. आता यांनी काय निर्मिती केली आहे, नंदुरबार शहरामध्ये खड्डे, ही यांची पहचान. आणि प्रगती काय, तर गटारी जे आहे ते दिवसेंदिवस इतक्या भरून भरून वाहत आहे, इतक्या भरून भिरून वाहत आहे, ही प्रगती आहे यांची. अशा लोकांना आपण परत उभं करणार का, अशा लोकांना आपण परत निवडून देणार का, हा विचार नागरिकांनी करायला पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये आमचे लढवय्ये बंधू असतील, भगिनी असतील, मी तर सांगते आमच्या माळीवाड्याच्या महिला भगिनी म्हणजे झाशी की राणी, सगळ्या इतक्या जोरात म्हणजे मी तुम्हाला सांगते, मला कधी कधी असं वाटायचं की मीच जोरात असते, पण आमच्या भगिनी माझ्यापेक्षा पण जोरात असतात. आणि म्हणून मला भगिनींना सांगायचंय, सगळ्या भगिनींच्या मनात हे लोक एक भीती घालतायत की लाडकी बहीण योजना बंद होऊन जाईल. असंच बोलतात ना, यांच्याकडे एवढंच आहे खोटं बोलायला, खरं तर बोलता येत नाही. पण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत. ही योजना फडणवीस साहेब तिकडे थंब लावतात तेव्हा आपल्याला पैसे पडतात इथे. त्याच्यामुळे कोणी किती पण सांगत असेल, तुम्हाला माहितीये बँकेमध्ये थंब लावतो तेव्हा पैसे पडतात, बरोबर आहे ना. जेव्हा फडणवीस साहेब मुंबईला बसून थंब लावतात ना, तेव्हा आपल्या लाडकी बहिणीचे पैसे येतात. त्याच्यामुळे जे कोणी हे तुम्हाला सांगत असतील बंद होणार बिणार, काय नाही, आपल्या फडणवीस साहेबांनी ठरवून घेतले आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हे कायमस्वरूपी चालू राहणार, कोणी बंद नाही करू शकत. म्हणून आमच्या लाडक्या बहिणींनो, कोणाला घाबरायची गरज नाही. ही योजना आपल्या सरकारची आहे, आपले मुख्यमंत्री बसलेले, ही योजना तुमची चालूच राहणार. आपल्या